हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार आणि इथे बघा सकाळी सकाळी मस्त माझी देवपूजा वगैरे झाली. छान अशी देवांची आंघोळ घातली, देवांना फुलं वाहिले, रांगोळी काढले. अशी असते माझी दररोजची देवपूजा. देवपूजेमध्ये काहीच बदल होत नाही. प्रत्येक देव जिथल्या तिथंच ठेवलेले राहतात. ही क्लिप तुम्हाला दिसेल ना, थोडीशी क्लिप आहे रविवारची. तर हे माझे आजोबा आहे, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील आहेत. ते माझे काका आहेत, मामा आहेत, दादा आहेत. तर इथे ना मी राहते तिथे एक कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमासाठी आलेले आहे. हे माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा. यांचं वय 93 चालू आहे. 1 जानेवारीपासून त्यांना 93 रनिंग आहे. तर हे बघा, हे माझे काका आहेत आणि ते नाशिकवरतून आले इथे कार्यक्रमासाठी. तर मग मी बाबांचा व्हिडिओ घेतला. बाबांनी पूर्ण माझं घर बघितलं, म्हणे माझ्या शारदाचं घर मला दाखवून आणा, बघू द्या कसं आहे. तर मग यांनी ना बाबांना घर नेऊन दाखवलं. तर मी आधी घरात दाखवत होतं, म्हणता बाई हे मी बघेले, वरती नवीन बांधले ना ते दाखव. इथं तर मी झोपेले ह्या बेडमध्ये. तर आता आहे ना ते कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललेत. थंडा वगैरे घेतला, चहा पाणी झाला, भरपूर पाहुणे येऊन गेले. तर हे बघा, ही काकांचीच गाडी आहे आणि आता ते कार्यक्रमाला चालले. कार्यक्रम झाल्यानंतर ना तसेच ते निघून जातील. तर दादा पण त्यांच्यासोबत आता चालले कार्यक्रमाला आणि दादा पण मग त्यांच्यासोबतच जातील. तर दादांना घरी पोचवतील आणि पुढे मग काका जातील. तर आता इथे सकाळची वेळ आहे, सोमवारचा हा दिवस आहे. सकाळची वेळ इथे मी करते स्वयंपाक. तर घरातली माझी देवपूजा वगैरे सर्व काही कामं आवरले. तुम्हाला मी देवपूजा दाखवली आणि ती क्लिप दाखवली, ती रविवारची दाखवली. माझे बाबा आले होते, तर म्हटलं चला आजोबा आलेत, अजून कधी येतात किंवा नाही येते. तर मग म्हटलं चला आले योगायोगानी, तर त्यांना व्हिडिओमध्ये दाखवूया, कसं आठवण राहील माझ्या आजोबांची. 93 रनिंग आहे त्यांचं. तर इथे आता मी भोपळ्याची भाजी बनवते. भोपळ्याचे वरचे साल काढून घेतले आणि आता आहे ना इथे भोपळ्याची भाजी चिरून घेते. माझ्या आईचे आईवडील आहे आणि वडिलांचे आईवडील आहेत. तर आईचे वडील पण मी आईवडील तुम्हाला दाखवले मागच्या व्हिडिओमध्ये. बाबा माझे ते आले का मी त्यांना पण व्हिडिओमध्ये घेते. कसं म्हातारे माणसं आहे ना, मग त्यांना पण दाखवलं पाहिजे, त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे. तर मी जेव्हा कधी बाबा वगैरे येतात ना, तर मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथे ना सर्व भोपळा चिरून घेतला आणि पाण्यामध्ये टाकून घेते, भिजायला ठेवते. तर इथे आता भाजीला फोडणी द्यायची. तेल तापलं आहे, लसूण ठेचून घेतला, तो तेलामध्ये टाकला, जिरा टाकून घेतला आहे, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, काश्मीरी लाल मिरची, किचन किंग मसाला, हे सर्व मसाले तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. भोपळ्याच्या भाजीला मी हरभरा डाळ वापरते, पण हरभरा डाळ संपलेली होती त्याच्यामुळं ती नाही वापरली. नाही तर काय करायचं, भोपळ्याची भाजी बनवताना आहे ना हरभऱ्याची डाळ आहे ना भिजत घालायची 2-3 तास. छान भिजली ना का मग भोपळ्याच्या भाजीत टाकायची. म्हणजे एखादा 1.5 तास भिजत ठेवली ना तरी हरकत नाही. तर इथे ना सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि चिरलेला भोपळा टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकते. थोडंसं गरम पाणी टाकून झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवते. शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर नंतरून टाकते भाजी शिजल्यानंतर. तर आता आहे ना एकीकडे इथं थोडंसं झाकणावरती पाणी ठेवलं आहे, म्हणजे वाफेने आहे ना छान अशी भाजी शिजल. तर इथं मी मीठ टाकायची विसरले होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं का मी भाजीमध्ये मीठ टाकलं नाही. तर इथे ना भाजीत मीठ टाकून घेतलं. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि वरतून कोथिंबीर टाकली. तर बघा खूप मस्त अशी भोपळ्याची भाजी तयार झाली. पण अजूनही चणा डाळ असते ना तर अजून वेगळीच चव असते. माझ्या दीदीला भोपळ्याची भाजी चणा डाळ टाकून आहे ना खूप आवडते. कधी भोपळ्याची भाजी केली का मग मला विचारायची, मम्मी तू बिया टाकल्या का गं, ती बिया टाकून कर ना ती भोपळ्याची भाजी. तर चणा डाळ नसायची म्हणत आणि बिया म्हणायची. तर इथे ना आता भाजी शिजून झाली आहे आणि एकीकडे ना आता मी पोळ्या बनवायला घेतल्यात. यांना भाजीपोळीचा नाश्ता दिला, हे आता ऑफिसला जातील. मी पोळ्या बनवित असले का लगेच यांना मी एकीकडे वाढून पण देते, म्हणजे कसं ते माझ्या आधी जातात ऑफिसला आणि मी उशिरा जाते. तर इथे माझे ना आता घरातले कामं आवरायला घेतले. हे गेले ऑफिसला, माझे घरातले बाकीचे कामं आवरले. डायनिंग व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला आणि मला पण ऑफिसला जायचं आहे. तर हे सर्व कामं आहे ना ऑफिसला जायच्या आधी. तर काल रविवारी घरामध्ये खूप पाहुणे आले होते. इथं कार्यक्रम असल्यामुळे ना भरपूर पाहुणे वगैरे, मग पोहे म्हणा किंवा मँगो ज्यूस म्हणा, त्याच्यानंतर चहा वगैरे. तर इथे काचेचे ग्लास, काचेचे कप वगैरे सर्व काढले होते. तर ते रात्रीच घासून ठेवले होते, झोपायच्या आधी ना सर्व काचेच्या वस्तू घासून आणि ह्या जाळीमध्ये ठेवले होते.
बाजूला. कसं काचेच्या वस्तू आहे ना बाजूलाच ठेवायला लागतात. भांड्यांमध्ये ठेवलं ना का मग काचेच्या वस्तू फुटतात किंवा कपांचे कान वगैरे फुटले जातात. तर आता ना त्या सर्व वस्तू इथं क्रॉकरीमध्ये लावून देते काचेचे. तर मला क्रॉकरी युनिट पण आवरायचं आहे, खूप धूळ झाली आहे. तर ते एखाद्या दिवशी म्हटलं आवरील. तर इथे ना तांब्याचा हंडा घासला आहे. तांब्याचा हंडा भैया पावडरने घासला, खूप मस्त निघतो. तर आता तो भरून ठेवायचा आहे. आता सध्या तसाच ठेवते. मी निघाले आता ऑफिसला, तर म्हणजे अजून तयारी मला करायची. तर इथे खिडक्या वगैरे सर्व आवरून घेतलं. ऑफिसमधून जाऊन आले. आता संध्याकाळचे 5-5:30 वाजले आणि मी आता किचनमध्ये आले. तर फ्रेश वगैरे झाले, चहा पाणी झाला. चहाचं पातेलं अजून गॅसवरतीच आहे. बाहेर घासलेले भांडे होते ते आणले. तर इथे ना तांदूळ मी काल 2-3 दिवस झाले तांदूळ धुतले होते, तर ते वाळत ठेवले होते. तर आजच मला एका ताईंची कमेंट आली, अजून त्या कमेंटला रिप्लाय पण नाही देईल. त्या ताई म्हणत होत्या का ताई तुम्ही तांदूळ उन्हामध्ये वाळत घातलं तर त्याचा तुकडा पडतो, मी असं ऐकलं आहे. पण नाही ताई, धुतलेल्या तांदळाला काहीही होत नाही, तुकडा वगैरे पडत नाही. भाताचं तांदूळ उन्हामध्ये वाळत घालायचं नाही. जे आपण भात बनवतो ना ते तांदूळ उन्हात वाळत घातलं ना का ते तांदूळ खराब होतं. ते कधी वाळवायचं असलं तर सावलीत ठेवायचं. पण शक्यतो तांदूळ वाळवायची गरज येत नाही भाताचं तांदूळ. पण जे भाकरींसाठी आपण धुतो ना ते तांदूळ उन्हातच वाळवायचं असते, त्याला काही होत नाही. मी आता कमीत कमी 7-8 वर्षापासून भाकरींचं तांदूळ धुतलं का उन्हामध्ये वाळवते. तर अजून तरी असं काही तुकडा वगैरे झालेला नाही. तर तुम्ही भाकरींसाठी धुतलेलं तांदूळ उन्हामध्ये बिनधास्त वाळवू शकता. तर आता इथे मी किचनमध्ये दादांचे कपडे वगैरे काढून आणले, त्यांच्या घड्या घालून ठेवल्या आणि आता हे भांडे लावून घेते. म्हणजे कसं संध्याकाळच्या स्वयंपाकाला वगैरे किचन मोकळा रिकामा असला ना का बरं वाटतं. तांब्याचा हंडा भरून ठेवायचा आहे, तिथून उचलला इथं ठेवला. आपल्या लेडीजला काही एक काम नसतं, असे खूप कामं असतात आणि तेवढेही कामं आपल्याला एकदम व्यवस्थितपणे करायला लागतात. आत्ता बघा मी ऑफिसमधून आले, फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला, लगेच माझ्या कामांना सुरुवात केली. असं नाही का मग आले, एखादा 2 तास बसले किंवा काय, असं नाही. तर लगेच पुढच्या कामं आपले समोर दिसतातच आपल्याला का आपल्याला काय कामं करायचे काय नाही. तर इथे ना आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. कांदापात बनवायचे आहे. काल रविवारी ना कांदापात आणली होती, तर मला सोलून ठेवायला काही म्हणजे निवडून वगैरे ठेवायला वेळच नाही मिळाला. मग मी ती तशीच ठेवली. आता माझ्या मते इथे संध्याकाळचे 7-7:30 वाजले, कारण माझी संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे आणि यांनी पुन्हा तयारी केली आणि ह्या ऑफिसला निघाले. यांना एक फोन आला, कोणाचं काहीतरी काम होतं, तर ते काम करून देण्यासाठी ना परत ते ऑफिसला चालले. तर बघा काम असलं ना का त्यांना आहे ना शांत रिकामं बसलेलं आवडत नाही, त्यांना आहे ना काम लागतं. तर मी त्यांना म्हटलं का जाऊ द्या, उद्या करा ना. तर नको म्हणे, आत्ताच जातो आणि ते काम करूच देतो, म्हणजे उद्याचं आपलं काम हलकं होतं. आधी गावात गेला होता, त्याला किराणा सांगितला होता, थोडासा किराणा संपलेला होता. माझं कसं किराण्याचं असं काय, आम्ही डायरेक्ट 1 महिन्याचा किराणा भरतो असं नाही. जसं आमचा किराणा संपेल सगळं म्हणजे भरपूर वस्तू घेऊन यायच्या किराण्याच्या, पण मग असं महिनाभरच पुरलं पाहिजे किंवा एवढे दिवसच पुरलं पाहिजे, 2 महिनेच पुरलं पाहिजे असं काही नाही. जेव्हा काही संपलं का जाऊन आणि घेऊन यायचं. तर म्हणजे असं एकदम अशी लिस्टप्रमाणे नाही का 5 किलो साखर आहे आणि ती एवढेच दिवस पुरली पाहिजे का 1 किंवा 2 किलो तूर डाळ आहे तर ती महिनाभरच गेली पाहिजे, 1 किलो शेंगदाणे मग ते 1 महिनाच गेले पाहिजे असं नाही. जेव्हा एखादी घरातली किराण्यातली वस्तू संपेल का ती लगेच जाऊन घेऊन यायचं. तर अजून तरी असं कधी अंदाज काढलेला नाही का महिन्याला किती किराणा लागतो किंवा काय, जसं लागेल ना तसं घेऊन येतो. भरपूर किराणा भरून ठेवतो, पण मग संपला ना का लगेच जाऊन आणि तो पुढचा किराणा लागणारा घेऊन येतो. तर इथे ना आता व्यवस्थित भाजी स्वच्छ करून घेतली आणि मला आहे ना खूप आवडते याची भाजी, कसली, कांदापातीची. तर आज माझ्या आवडतीची भाजी बनवती आहे, कांदापात आणि तांदळाच्या भाकरी. मला खूप आवडते कांदापात आणि तांदळाची भाकरी. तर इथे ना माझ्या किचनवरचे भांडे सगळंच लावून दिलं आहे. 2-3 पाण्याने कांदापात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि लसूण सोलला आहे, हिरवी मिरच्या. तर हे मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचे भाजीसाठी. शेगडीविषयी पण भरपूर ताईंच्या कमेंट आल्या आहेत का ताई कशी शेगडी दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल का आम्ही कमेंट करतो आणि ताई तर काही दाखवित नाही किंवा आमच्या कमेंटला विषय व्हिडिओ बनवत नाही. तर बनवते ताई, पण काय होतं दिवसभर मी पण सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये असते, तर सगळंच करणं आहे ना शक्य होत नाही. पण मला जसा वेळ मिळतो ना मी तसे सर्व व्हिडिओ बनवते माझ्या ताईंना जे व्हिडिओ बघायचे असतात ते.
तेल तापलं, तेलामध्ये जिरा टाकून घेतला, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतले होते ते टाकलं, धना पावडर टाकला. मला आहे ना भाज्यांमध्ये धना पावडर खूप आवडते आणि मी घरी बनवते ना, खूप छान धना पावडर बनवते. तर धना पावडरची रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहे. तर त्याच्यानंतर मग मी कांदा पात टाकून घेतली, मीठ चवीनुसार टाकलं, व्यवस्थित मिक्स केली, झाकण ठेवून भाजी शिजवून दिली. 1-2 वेळेस झाकण उघडून आणि बघितली भाजी शिजले का, तर भाजी शिजत आली. आणि इथे ना मला तांदळाच्या भाकरी बनवायच्या आहे. तर तव्यावरती पाणी तापायला ठेवलं आहे. आजच 2-4 ताईंच्या कमेंट आल्या आहे. मी काल तांदूळ धुतलं ना भाकरींसाठी, तर मग मला ताईंनी सांगितलं का ताई तांदळाच्या भाकरी तुम्ही कशा बनवतात त्या दाखवा. तर मग म्हटलं चला आता तांदळाच्याच भाकरी बनवूया आणि माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना पण दाखवूया का मी तांदळाची भाकरी कशी बनवते. खूप सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर इथे ना मी पीठ चाळून घेतलं परातीमध्ये, मला जेवढ्या भाकरी बनवायच्या होत्या तेवढ्या. आणि तव्यावरती पाणी तापायला ठेवलं होतं ना, तर पाणी खूप उकळून दिलं आहे. उकळीचं पाणी घेतलं, ते पिठामध्ये टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पीठ बघा असं व्यवस्थितपैकी मळून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर एक गोळा घेतला, तो पण व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढी लहान मोठी भाकर करायची ना तेवढा गोळा घ्यायचा आहे. व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा पिठाचा आणि खाली ना असं पीठ टाकून घ्यायचं, वरतून तो गोळा ठेवायचा आणि भाकरी थापटायची, किनार थापटायची भाकरीची, मधोमध नाही. तर किनार थापटीत थापटीत भाकर आहे ना एकदम मस्त अशी मोठी होते. तुम्हाला दोन्ही हाताने थापटायची असली तर दोन्ही हाताने थापटू शकता आणि एक हाताने थापटायची असली तर एक. पण एक हाताने थापटली ना का ती भाकर आहे ना व्यवस्थित फुगते आणि छान मऊ लुसलुशीत होते. तशी दोन्ही हातांची भाकर आहे ना व्यवस्थित फुगत पण नाही आणि मऊ पण होत नाही, असा माझा अनुभव आहे. कारण मी जेव्हा भाकर करते ना तर एकाच हाताने थापते, ते दोन्ही हाताने थापटत नाही आणि त्यामुळे ना माझी भाकरी एकदम मऊ लुसलुशीत असते. तर इथं बघा तवा तापला आहे आणि इथं भाकर टाकून घेतली तव्यावरती. तर दोन्ही हातांनी भाकरी टाकायची तांदळाची, नाहीतर काय होतं तांदळाचं पीठ इतकं उडतं आहे ना, पावडरसारखं असं उडतं. त्याच्यामुळं आल्हाद दोन्ही हातांनी भाकरी टाकून घेतली तव्यावरती आणि आता इथं भाकर उलथून घ्यायची आहे आणि भाजून द्यायची फुल गॅसवरती. आता दुसरी भाकर मी बनवायला घेते, तशाच पद्धतीने दुसरी भाकर बनवायची आहे. तर तिकडं भाजी शिजू राहिले, मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतले. शेंगदाणे आत्ताच आणले आधीनं किराण्यामध्ये, तर ते बारीक करून घेतले, थोडंसं पाणी टाकून बारीक केले. तर इथे बघा थोडंसं पाणी टाकून आहे ना शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला आहे. आणि आता इथे भाजी शिजले तर त्याच्यामध्ये टाकून घेते भाजीत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आणि कांदापातची भाजी तयार झाली. माझं आवडतीचं जेवण आहे आज संध्याकाळचं, मला खूप आवडते तांदळाची भाकरी आणि कांदापातची भाजी. तर आता आहे ना पुन्हा व्यवस्थित एक उकळी येऊन देते, व्यवस्थित भाजी शिजून देते कारण शेंगदाणे आता टाकले. तर बघा अशी भाकरी ना व्यवस्थित भाजून घ्यायची, फुल गॅसवर भाजायची आणि एकीकडे ना परातीमध्ये दुसरी भाकर तयार झालेली आहे. आता उलटली आणि पुन्हा तव्यावरती भाकर टाकली तर भाकरी बघा किती मस्त फुगली आहे. बघा तांदळाची भाकरी आहे पण पुरीसारखी टम्मा अशी फुगली आहे ना. तर माझ्या सगळ्या तांदळाच्या म्हणा, नागलीच्या, बाजरीच्या, ज्वारीच्या सर्व भाकरी अशाच फुगतात. चपाती तर फुगतेच, ते तर काही विषय नाही, चपाती प्रत्येकाची फुगते. तर पण भाकरी बघा किती पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी तयार झाली आहे. तर सर्व भाकरी ना मी आता अशाच करून घेणार आहे. बघा अशी भाकर टाकायची तव्यावरती, एकाच हाताने टाकली ना का सगळीकडे पीठच होऊन जातं, त्याच्यामुळे आल्हाद टाकून घ्यायची. आणि इथे माझ्या सर्व काही भाकरी आता तांदळाच्या तयार झालेल्या आहेत, करते एकीकडे. तर बघा किती मस्त, बघा किती मऊ लुसलुशीत तांदळाच्या भाकरी झाल्या आहे.
इथं माझा स्वयंपाक झाला आहे, 8:30 वाजले, अजून हे पण ऑफिसमधून आले नाही. तर मग म्हटलं चला बाकीचा अर्धा किचन व्यवस्थित आवरून तरी घेऊया. आणि गॅसची बाजू तर गरम आहे, शेगडी गरम आहे, तवा गरम आहे, तर बाहेर नेऊन ठेवते तवा. आणि शेगडी लगेच नाही आता पुसत, कारण गरम असल्यामुळं. तर हे बघा, काल दादा आले होते, तर आईने दादांकडे बटाटे दिले आणि ज्वारी दिली. तर ती मला म्हणे का साबुदाण्याच्या पापड्या बनवशील तर त्याच्यात आहे ना बटाटे हे टाक, कारण किस वगैरे करण्याचेच बटाटे आणि एवढी ज्वारी दिली आहे दादांकडे आईना. कधी कोणी यायचं असलं ना, दादा म्हणा, भाऊ म्हणा, का रिकामी पाठवितच नाही ती, काही नाही तर काही देतेच. तर बघा, ज्वारी त्यांनी विकतच घेतलेली ज्वारी, तरी पण मला दिली. तर मला आहे ना माहेरवरून भरपूर काही काही येतं घरातलं, गहू तांदूळ तर माझ्या आईवडीलच देतात, तो तर काही विषयच नाही. पण कांदे देते आई, लसूण देते कधी, सगळंच असं म्हणजे देते. तर हे बघा, एवढे कमीत कमी 5-1 किलो बटाटे, एवढे बटाटे दिले. आधीला गावात पाठवलं होतं किराणा आणायला, थोडासा किराणा संपलेला होता, शेंगदाणे संपले होते. तर मग त्यांनी शेंगदाणे आणि मीठपुडी वगैरे, म्हणजे मीठपुडी ती आधीच आणून ठेवली होती, मीठपुडी संध्याकाळच्या वेळेस नाही आणायची, तर मीठपुडी आधीच आणली होती. तेल संपलेलं होतं पॅरेशूट, आणि मी आता आहे ना पॅरेशूट तेल म्हणजे केसांना लावायचं तेल बनवणार आहे. तर त्याचा पण व्हिडिओ बनवील, कारण माझं तेल संपलं आहे. केस तर खूप गळतात, केसांमध्ये काही फरक पडेल नाही आहे, पण शेवटी ते आयुर्वेदिक तेल आपण घरगुती पद्धतीने बनवतो, सगळं काही असे घरातल्या वस्तू टाकतो, आयुर्वेदिक वस्तू टाकतो, तर ठीक आहे. तर मला बनवायचं आहे, तेल संपलेलं आहे माझं. तर मग म्हटलं आधीला पॅरेशूटची तेल बॉटल आण. तर इथे ना आता शेंगदाणे ते भरून ठेवते. परत आधी चालला आहे गावात, तर दिवसभर घरी असला ना का त्याची माझ्यासोबत गप्पा चालूच राहतात, त्याच्या पप्पांसोबत, माझ्यासोबत. असं शांत बसतच नाही, एक एक प्रश्न विचारितो. आणि मम्मी मी पुढच्या वर्षी जाईल, त्याचं सतत हेच राहते, मम्मी मी पुढच्या वर्षी बाहेर गेल्यावर तुला करमल का, पप्पा तुम्हाला करमल का, असं सतत सांगतोय. तर मी त्याला म्हणते का बाळा, अजून तुला 1 वर्ष बाकी येणार आहे, आतापासूनच तू कशाला सांगतोय का मी बाहेर जाईल शिकायला, मग तुम्हाला करमल का. तर इथे बघा, माझं आहे ना तो किराणा वगैरे घेतलेला होता ना, तो भरून ठेवला. आणि त्याने आहे ना सकाळी केळी आणली होती, तर केळी जाळीमध्ये काढून ठेवते आणि व्यवस्थित वरतून आहे ना झाकण ठेवते, नाही तर काय होतं, असे बारीक पाखरं आहे ते फिरतात. तर मग व्यवस्थित कपड्याने ना झाकून वगैरे ठेवलं. अजून तर हे आले नाही, तर मग म्हटलं चला, वाळलेले कपडे बाहेरून काढले होते, पण त्यांच्या ना घड्या घातल्या नव्हत्या. तर मी यांना फोन केला, तर ते म्हणे येतोय, तोपर्यंत मग म्हटलं चला कपड्यांच्या घड्या तरी घालून होतील यांना येऊपर्यंत. तर बाहेर आले, हे गाडीचा आवाज आला आहे, तर आता आम्हाला जेवण करायला बसायला लागेल. पण मग म्हटलं चला हातासरशीने एवढे कपड्यांच्या घड्या घालून घेऊ. तर बघा, मी पर्कलच्या घड्या कशा घालते, असे फोल्ड करून ठेवते, असे रोल करते, म्हणजे ना एकदम व्यवस्थित कमी जागेत भरपूर परकर बसतात. तर चला आता आम्ही पण जेवायला बसतो. बाकीचे घरातले सर्व कामं आवरून झाले, अर्धा किचन राहिला आहे स्वच्छ करायचा, पण गॅस शेगडी गरम होती भाकरी केल्यानंतर. तर आत्ता आहे ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.